झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएलच्या 5व्या सीझनमध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचं वर्चस्व दिसून आलं। ख्रिस गेलनं आपल्या बॅटिंगनं तर सुनील नरेननं आपल्या स्पिन बॉलिंगनं साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं, तर कायरन पोलार्डनं आपल्या ऑलराऊंड कामगिरीनं एक वेगळी छाप सोडली। विंडीजच्या नॅशनल टीममध्ये स्थान न मिळालेल्या या क्रिकेटपटूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे। ख्रिस गेल नावाचं जमैकन वादळ आयपीएलच्या 5व्या सीझनमध्ये चांगलंच घोंगावलं। आपल्या बॅटिंगनं त्यानं खोऱ्यानं रन्स त्यानं ठोकून काढले। आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळवून देण्यात त्याला अपयश आलं, मात्र त्याची बॅटिंग क्रिकेट प्रेमींसाठी निश्चितच स्पेशल ट्रीट ठरली। आयपीएलची या सीझनमधली ऑरेंज कॅप त्यालाच मिळणार हे जवळपास स्पष्ट झालंय। त्यानं केलेल्या 733 रन्सपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला पोहोचणं शक्य नाही। त्यातच या सीझनमध्ये त्यानं तब्बल 59 सिक्सर्स मारण्याची किमया साधली आहे। गेल आणि विंडीज बोर्डामध्ये मतभेद सुरू आहेत आणि त्यामुळेच त्याला आपल्या नॅशनल टीममध्ये स्थान मिळवता आलेलं नाही। मात्र आयपीएल मधील कामगिरीनं त्यानं विंडीज बोर्डाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलंय। तर सुनील नरेनची स्पिन बॉलिंगही भलतीच प्रभावी ठरली आहे। त्याने या सीझनमध्ये चमकदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्यांदाच आयपीएलची फायनल गाठून दिली आहे। त्याच्या स्पिन बॉलिंगची जादू या सीझनमध्ये चांगलीच चालली। आपल्या स्पिन बॉलिंगच्या तालावर त्यानं भल्या भल्या बॅट्समनना नाचवलं। तर चेन्नई सुपर किंग्सच्या ड्वेन ब्राव्होनं ऑलराऊंड कामगिरी करत आपल्या टीमच्या टुर्नामेंटमधील आशा कायम ठेवल्या। त्याची बॅटिंग आणि बॉलिंग कमालीची यशस्वी ठरली। दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये त्याचा फॉर्म निर्णायक ठरणार आहे। तर कायरन पोलार्ड आणि ड्वेन स्मिथनं मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली। त्यांना आपल्या टीमला फायनल गाठून देता आली नसली तरी हा सीझन खऱ्या अर्थानं विंडीज क्रिकेटपटूंनीच गाजवला असंच म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।